मल्टिपल शॉप्स आले एका ठिकाणी किंवा या गोष्टी आल्या तर त्याचा पूर्णपणे फायदा हा शेवटी ग्राहकांनाच होतो. पर स्क्वेअर फूट प्रॉफिट हा आपल्या छोट्या दुकानदारांचा किंवा व्यावसायिकांचा जास्त आहे रादर दॅन मोठ्या कंपन्यांचा. ओके, सो अजून एक कन्सेप्ट होती की ई कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा याचा फायदा काय आहे किंवा देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर एवढा परिणाम कसा होऊ शकतो. आता कुठलीही मोठी कंपनी पकडा, किर्लोस्कर पकडा किंवा आपली पर्सिस्टंट पकडा किंवा कुठल्याही मोठ्या मोठ्या कंपन्या पकडा ज्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत, त्यांचा पर स्क्वेअर फूट जर प्रॉफिट पकडलात तुम्ही आणि जर एखाद्या अशा लोकांचा पकडलात की एखाद्या किराणा मालाचं दुकान आहे जे गावात आहे तर त्याचा पर स्क्वेअर फूट धंदा जास्त आहे. किंवा एक बुक स्टॉल पकडा एखादा, तो बुक स्टॉलचे थप्पीच्या थप्पी लावतो आणि त्याच्या एवढ्या एवढ्या दुकानात तो व्यवसाय करत असतो. त्याचा जो पर स्क्वेअर फूट रेव्हेन्यू आहे तो किर्लोस्कर पेक्षाही जास्त आहे, कैक पटीने जास्त आहे. कारण तो एवढ्या जागेत जास्त पैसे कमवतोय. बरोबर, भलेही त्यांनी वेगळ्या अर्थाने कमवत असतील बट हा त्या जागेत कमी जागेत जास्त पैसे कमवतोय. सो याचा फायदा हा होतो की कमी जागेत जास्त दुकानं येतात. या जास्त दुकानांमुळे आर्थिक स्थैर्यता वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना याचा फायदा हा की एकाच ठिकाणी मला सगळं बघायला मिळतं. म्हणजे मल्टिपल शॉप्स आले एका ठिकाणी किंवा या गोष्टी आल्या तर त्याचा पूर्णपणे फायदा हा शेवटी ग्राहकांनाच होतो. पर स्क्वेअर फूट प्रॉफिट हा आपल्या छोट्या दुकानदारांचा किंवा व्यावसायिकांचा जास्त आहे रादर दॅन मोठ्या कंपन्यांचा. आणि अजून एक उदाहरण देतो यामध्ये, जर समजा आता तुम्ही इडली खातच असाल, बरोबर आहे, इडली जर 5 स्टार मध्ये खाल्ली तुम्ही तर अंदाजे किती रुपयाला असते? 150, 200, 300 रुपये. आणि तेच जर आपण छोट्या दुकानात खाल्ली तर 10 रुपयाला एक इडली मिळतात. 10 रुपयाला इडली, बरोबर. आपण मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते पैसे कोणाकडे जातात? 300 रुपये इडली असेल, बनली असेल ती 20 रुपयाला. बाकीचे जे कुठले पैसे आहेत ते सगळे जातात मालकाच्या खिशामध्ये. बरोबर आहे. बट तेच जर तुम्ही छोट्या व्यावसायिकांकडून घेतले तर ते पैसे कुठे जातात? येण्या जाण्यासाठी रिक्षा वापरतात, भांडी धुवायला त्यांनी माणसाला ठेवतात, बरोबरच्या सेवक असतो त्याला देतात. जी इकोसिस्टीम आहे ती त्यांच्यापेक्षाही मोठी आहे ग्रामीण भागातल्या लोकांची. त्या इकोसिस्टीममुळे अजून फायदा होतो, अजून बिझनेसेस वाढतात रादर दॅन एकाच्या खिशात पैसा एवढा जाण्याच्या ऐवजी इकोसिस्टीम मध्ये पैसा पसरला जातो. अनेक सर्वसामान्य लोकांचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी अमृतपेठ अतिशय उपयुक्त आहे, खूप उपयुक्त आहे आणि गरजेचं आहे. अरे वा.